नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं म्हणजेच आपल्या शेतकरी बांधवांचं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, एका मिनिटासाठी थांबा आणि तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात का नाही हा निर्णय आता तुमच्या हातात आहे बरं का। राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेत काही खळबळजनक बदल केलेले आहेत, पण सावधान, या नव्या नियमामुळे काही शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे, तर काही शेतकऱ्यांना धक्का बसू शकतो बरं का। तुम्ही यातून वगळले जाणार का लाभ मिळवणार हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की हा चॅनल हा फक्त माझा नसून हा तुम्हा सर्वांचा चॅनल आहे। तुमचा प्रत्येक सबस्क्रायबर आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। सध्या आपला चॅनल खूप छोटा आहे, त्याला मोठं करायची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे। त्यामुळे आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। 1 सेकंद लागतो फक्त सबस्क्राईब करायला। तुमच्या 1 सेकंदाची व्हॅल्यू आमच्यासाठी फार मोठी आहे, त्यामुळे विनंती आहे, कृपया करून घ्या। चला तर मग मूळ विषयाकडे वळू। तुम्ही पूर्णपणे शेतीवरती अवलंबून आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे। सरकारने शेतकऱ्यांना नुकतेच जाहीर केले आहे की आता फक्त अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न म्हणजे 100% उत्पन्न फक्त आणि फक्त शेतीवरच अवलंबून आहे। याचा अर्थ जर तुम्ही शेतीसोबत दुकान म्हणा किंवा छोटा व्यवसाय किंवा नोकरी करत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। आश्चर्य वाटलं ना? पण 1 मिनिट थांबा, अजून बरंच काय काय आहे। आमच्या गावातील एक शंकरराव हे एक शेतकरी आहेत। त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी व बायकोच्या हृदयाच्या ऑपरेशनासाठी बँकेकडून कर्ज घेतलं होतं। शेतीतून उत्पन्न जे मिळत होतं ते कमी पडत होतं, म्हणून त्यांनी गावात एक छोटंसं किराणाचं दुकान सुरू केलं। तेही पोटाभरतं कसं बसं मिळतंय तिथपर्यंत चालत होतं, पण कर्ज फेडणे इतपत त्यांची काय परिस्थिती किंवा तेवढं उत्पन्न त्यांना त्या किराणा मालाच्या दुकानातून सुद्धा मिळत नव्हतं। त्यामुळे बँकेचे जे सावकार होते ते रोज सकाळी त्यांच्या दारावरती कर्ज वसुलीसाठी उभे असायचे। आता निवडणुकीच्या टायमिंगला सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावरती थोडाफार या शंकररावांना विश्वास होता, पण आता सरकारच्या या नवीन नियम आणि निकष किंवा शर्तींमुळे त्यांच्या या दुकानामुळेच त्यांना कर्जमाफी आता मिळणार नाही। आता शंकरराव कर्जाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेत आणि त्यांचं दुकानही बंद होण्याच्या मार्गावर आहे। अशा शंकररावांसारख्याच किती शेतकऱ्यांवरती ही परिस्थिती ओढवणार आहे हे माहिती आहे का सरकारला? एका बाजूला सरकार म्हणतं की पूर्णपणे शेतीवरती अवलंबून राहू नका, शेती व्यतिरिक्त इतर व्यवसाय करा, नोकरी करा। त्यामुळे शेती जरी नुकसानीत गेली तरी घर चालवण्यासाठी शेतीबरोबर पूर्णपणे अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही। मग कर्जमाफी करायच्या वेळेस शेतकऱ्यांच्या बाबतीत असे नियम, निकष, अटी, शर्ती लावून शेतकऱ्यांना म्हणजे जे गरजू शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित कसं ठेवलं जाणार याचा पूर्णपणे सरकार काळजी घेते बरं का। तुम्हाला काय वाटतं? हे जे नियम आहे हे सरकारने शेतकऱ्यांसाठी बनवले आहेत, ते शेतकऱ्यांच्या खरोखर भल्यासाठी आहेत की यामुळे गरजू शेतकऱ्यांवरती खरोखरच अन्याय होणार आहे? तुमचं मत नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा, कारण तुमचा आवाज हा फार महत्त्वाचा आहे। तुम्ही यापैकी कोणत्या गटात मोडता? तुम्हाला कर्जमाफी मिळणार का नाही हे जाणून घेण्यासाठी तुमची पात्रता आत्ताच तपासा। जर तुम्ही यातून वगळले गेला असाल तर काय करायचं त्याचं उत्तरही मी तुम्हाला शेवटी देणार आहे। आता तुम्ही विचार करत असाल तर मला कर्जमाफी मिळणार असेल तर मी काय केलं पाहिजे, किंवा मी या कर्जमाफीसाठी पात्र असेल तर मी नेमकं काय करू? बरोबर, काळजी करू नका, मी तुम्हाला काही पावलं सांगणार आहे, यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता।
आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर तुमची पहिल्यांदा पात्रता तपासा. तर काय करावं लागेल, तर तुमचं उत्पन्न तपासा आणि कर्जाची कागदपत्र पहिल्यांदा तपासा. कागदपत्रे तयार ठेवा, बँक कर्जाचे दस्तऐवज आणि त्याचबरोबर ती शेतीच्या उत्पन्नाचा जो पुरावा आहे का तो सुद्धा तयार ठेवा. आता अर्ज कसा करायचा, तर अर्ज हा लवकरच सरकार एक ऑनलाईन पोर्टल सुरू करणार आहे, तर त्यावरती तुम्ही अर्ज करू शकता. रक्कम कधी मिळेल, तर रक्कम ही तुमची या कर्जमाफीसाठी जर तुमची पात्रता निश्चित झाली तर थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला वर्ग केली जाईल. आणि जे शेतकरी सरकारने दिलेल्या कर्जमाफीसाठी घालून दिलेल्या या नियम अटी शर्तीमध्ये बसत नाहीत, त्या गावोगावच्या शेतकऱ्यांनी एकत्रित या, संघटना तयार करा, सरकारशी चर्चा करा. चर्चेतून जर आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवरती दबाव निर्माण करावा लागेल. जोपर्यंत शेतकरी एकत्र येत नाही तोपर्यंत आपला आवाज कानठाळ्या बसेपर्यंत सरकारपर्यंत पोचत नाही, तोपर्यंत सरकार बहिरे असल्याचं सोंग करणार आहे. त्यामुळं आपण शेतकऱ्यांना आंदोलनाच्या माध्यमातून अशी काही सरकारच्या कानाखाली चपराक मारायची आहे. ही चपराक अहिंसेच्या माध्यमातून मारायची आहे बरं का. तुम्ही जर हिंसा करून अशा पद्धतीने कुठल्याच मागण्या पूर्ण होत नाही, तर त्याचा आवाज देशभर न्यूज चॅनलवरती वाजला पाहिजे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे, तरच सरकार वठणीवर येईल. नाहीतर अशा प्रकारच्या अटी शर्ती निकष लावून जे गरजू शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांवरती सतत अन्याय हे सरकार करत राहणारच आहे. तुम्हाला कर्जमाफी करायचीच होती, तर मग ह्या अटी शर्ती निकष हे निवडणुकीच्या आधी सांगायचं होतं ना, की बाबा आमच्याच्याने सरसकट कर्जमाफी करता येणार नाही. पुढे जाऊन आम्ही अशा अटी शर्ती निकष, कर्जमाफी ज्या वेळेस करायची असते त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, की आम्ही सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना देणार. पण आता शेतकऱ्यांना त्या अटी शर्ती लावून ह्या योजनेपासून कर्जमाफीच्या तुम्ही वंचित ठेवत आहात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवू शकता. शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी ही फक्त एक सुरुवात आहे. तुमच्या हक्कासाठी लढा आणि तुमचा आवाज हा बुलंद करा. हा व्हिडिओ तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सरकारचे हे नियम जे आहे ते कसे वाटतात. आणि हो, असेच महत्त्वाचे जे अपडेट असणार आहेत ते मिळवण्यासाठी आमचं चॅनलला महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका.